श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शुक्रवारी 16 मे रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी सिद्ध आणि शिवयोग हे तयार होत आहेत आणि या योगामध्ये केलेल्या धार्मिक कार्यांमुळे आपल्याला करिअरमध्ये विशेष लाभ होत असतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि या दिवशी उपवास केल्याने भगवान गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठीच आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतो. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. आपल्या जीवनात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आनंद निर्माण होतो. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे संतानसुखाची इच्छा करणाऱ्यांना संतानसुख हे प्राप्त होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांच्या उपासनेला खूपच महत्त्व आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपण गणपती बाप्पांचे पूजन आणि स्मरण करत असतो. तसंच कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही सुद्धा आपण गणपती बाप्पांच्या पूजेनेच करत असतो. गणपती बाप्पांच्या पूजेने कोणतंही काम आपण जर सुरू केलं तर यामुळे आपल्या कामामध्ये कोणतेच अडथळे येत नाहीत आणि उद्याच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तर सिद्ध योग आणि शिवयोग हे अत्यंत महत्त्वपूर्ण योग तयार होत आहेत आणि या महत्त्वपूर्ण योगांमध्ये जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळतच असते. काही विशेष योगांवर जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि म्हणूनच उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण केळीच्या पानांचा उपाय करायचा आहे आणि उद्या हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. खूप कठीण इच्छासुद्धा तुमची यामुळे पूर्ण होईल. तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. एखादी खूप कठीण इच्छासुद्धा तुमची खूप दिवसांपासून जर पूर्ण होत नसेल तर तीसुद्धा या उपायाने तुमची गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल. तर उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला केळीच्या पानांचा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. संकष्टी चतुर्थीला तुम्ही कोणतेही अत्यंत प्रभावी उपाय करा, मग तुम्ही तुमच्यासाठी करा, नोकरीसाठी करा किंवा मुलांसाठी करा, ते 100% यशस्वी होतच असतात. संकष्टी चतुर्थीला केलेल्या उपायांचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडे ही खूपच पूजनीय आणि वंदनीय मानली जातात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळीचं झाड हे श्रीहरी विष्णूंना सुद्धा अत्यंत प्रिय आहे. केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तर अशाच या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि देवांना प्रिय असलेल्या केळीच्या झाडाच्या पानाचा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि केळीचं झाड हे श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेल्या या केळीच्या झाडाच्या पानाचा उपाय जर आपण केला तर यामुळे उद्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं गणपती बाप्पांचाही कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि श्रीहरी विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल. आपल्या घरात अखंड लक्ष्मीही नांदेल. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे. स्नान करण्यापूर्वी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. यामुळे सर्व नकारात्मकता ही नष्ट होईल आणि यानंतर उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थी निमित्तानं लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाची वस्त्र परिधान केली तरीसुद्धा चालतील, पण शक्यतोवर याच रंगाचे वस्त्र परिधान करा आणि चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र हे उद्या परिधान करू नका. आणि यानंतर गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने आणि मग पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने या पद्धतीने हा अभिषेक आपल्याला करायचा आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही हा अभिषेक करू शकतात किंवा मग तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करत सुद्धा हा अभिषेक करू शकतात.
या पद्धतीने गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ताम्हणातून उचलायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्या देवघरामध्ये त्यांच्या जागेवर ठेवून द्यायची आहे। आणि जर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ही उद्या एका वेगळ्या पाटावर स्थापन करायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा ती करू शकतात। आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा आणि एक लाल फूल आणि तसंच 21 दुर्वांची जोडीही अर्पण करायची आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप हा सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे। आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य म्हणून गुळ खोबऱ्याचा किंवा मग तुम्ही बुंदीच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात किंवा मग तुम्ही मोदकांचा सुद्धा नैवेद्य हा दाखवू शकतात। आणि यापैकी जर काहीच शक्य नसेल तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आणि यानंतर हा उपाय तुम्हाला पूजा झाल्यावर लगेच करायचा आहे। आणि पूजा झाल्यावर लगेच हा उपाय करायला तुम्हाला जर जमत नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय केलात तरीसुद्धा चालेल। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक शुद्ध स्वच्छ केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ताम्हण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये हे केळीचं पान बसेल या पद्धतीने हे केळीचं पान आपल्याला वर्तुळाकृती किंवा चौकोनी कापून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्या ताम्हणामध्ये हे केळीचं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि ते ताम्हण गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर ताम्हण नसेल तर मग तुम्ही एखादी स्टीलची प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकवामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्या तुपाने ते कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे कुंकू ओलं केलं तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर त्या केळीच्या पानावर अगदी मध्यभागी या कुंकवाने आपल्याला एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे। केळीच्या पानावर कुंकवाने त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण करत ही मसूर डाळ आपल्याला त्या त्रिकोणामध्ये ठेवायची आहे। तर यासाठी आपल्याला एक मूठभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांचं स्मरण करत ही मसूर डाळ त्या केळीच्या पानावर त्रिकोणामध्ये बरोबर आपल्याला ठेवायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला ओम गंग गणपती नमः या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। आणि जर तुम्हाला 11 माळी जप शक्य नसेल तर तुम्ही किमान 108 वेळा तरी या मंत्राचा जप नक्की करा। आणि तसंच यावेळी आपल्याला एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्र हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे। तर याप्रमाणे हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि हा उपाय करून झाल्यानंतर या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला जोडायचे आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही समस्या आहे, जी काही संकटं आहेत तर ती सर्व दूर व्हावीत यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। मग तुमची कुठलीही समस्या असो, आर्थिक समस्या असो किंवा तुमच्या नोकरी संबंधित किंवा व्यवसाय संबंधित तुमची समस्या असेल किंवा मुलांच्या करिअर संबंधित समस्या असेल किंवा मुलांच्या विवाह संबंधित समस्या असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल अशी जरी तुमची समस्या असेल किंवा तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण जर राहत असेल, तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची कुठलीही समस्या जर असेल तर ती समस्या दूर होण्यासाठीच तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमची ती समस्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना विनंती करायची आहे। आमच्या पुढे जे काही संकट आहे, ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांमधून आम्हाला गणपती बाप्पा तुम्ही बाहेर काढा अशी विनंती आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे। आणि गणपती बाप्पांसमोर आपण जे काही केळीचं पान आणि मसूर डाळ ही ठेवलेली आहे तर ते तसंच रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोर राहू द्यायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून हे सर्व साहित्य आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली मातीमध्ये या साहित्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। तर या पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील। तर असा हा अत्यंत छोटासा आणि साधा सोपा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही सर्वांनी जरी संकष्टी चतुर्थीचं व्रत नाही केलं तरीसुद्धा नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।